1772ला बंगालमध्ये प्रत्येक जिल्ह्यात दिवाणी व फौजदारी अदालत अशी न्यायालये स्थापन करण्यात आली. बघा 1772ला तर कुठे बंगालमध्ये दिवाणी आणि फौजदारी अदालत अशी न्यायालये स्थापन करण्यात आली. तर बंगालमध्ये दिवाणी आणि फौजदारी न्यायालये केव्हा स्थापन करण्यात आली तर ते काय उत्तर येईल 1772ला. लॉर्ड कॉर्नवॉलिसच्या काळात इसवी सन 1790मध्ये फिरती न्यायालये स्थापन करण्यात आली. आता फिरती न्यायालये केव्हा स्थापन करण्यात आली 1790मध्ये फिरती न्यायालय होती. आणि लॉर्ड कॉर्नवॉलिसच्या काळात फिरती न्यायालय स्थापन करण्यात आली 1790मध्ये. कॉर्नवॉलिसनेच कोर्ट फी बसवण्याची पद्धत सुरू केली. आता जी कोर्टाला पहिले त्याच्या फीस नव्हती, पण कोर्ट फीस बसवायला कोणी सुरुवात केली कॉर्नवॉलिसने. लॉर्ड कॉर्नवॉलिसनेच कोर्ट फीस बसवण्याची पद्धत सुरू केली. न्यायालयीन यंत्रणेसंबंधी सन 1861ला कायदा करून पूर्वीची वस्ती न्यायालय बंद करून मुंबई, मद्रास व कलकत्ता येथे हायकोर्ट उच्च न्यायालय स्थापन करण्यात आले. न्यायालयीन यंत्रणेसंबंधी सन 1861ला कायदा करण्यात आला. न्यायालयासंबंधी जो कायदा केला कधी 1861ला केला. आणि पूर्वीची जी न्यायालय होती ती बंद करण्यात आली आणि मुंबई, मद्रास, कोलकाता येथे हायकोर्ट म्हणजे उच्च न्यायालय स्थापन करण्यात आले. मुंबई, मद्रास, कोलकाता येथे उच्च न्यायालय केव्हा स्थापन करण्यात आली 1861ला. त्याच्या आधीचे न्यायालय पण बंद करण्यात आले. 1886ला अलाहाबाद हायकोर्ट स्थापन करण्यात आले. अलाहाबाद हायकोर्टची स्थापना कधी झाली 1886ला. प्रिव्ही कौन्सिल न्याय समितीची स्थापना 1833ला लंडनमध्ये झाली. प्रिव्ही कौन्सिल ही न्याय समिती त्याची स्थापना केव्हा झाली 1833ला लंडनमध्ये झाली. 1833ला लंडनमध्ये कोणत्या समितीची स्थापना झाली प्रिव्ही कौन्सिल न्याय समिती स्थापना झाली. हिंदुस्थानाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत ते हिंदुस्थानाचे सर्वोच्च अपील न्यायालय होते. बघा जोपर्यंत हिंदुस्थानाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत हिंदुस्थानाचे सर्वोच्च अपील न्यायालय होते कोणते प्रिव्ही न्याय समिती स्थापना 1833ला इंग्लंडमध्ये झाली. आणि हिंदुस्थानाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत ते हिंदुस्थानचे सर्वोच्च अपील न्यायालय कोणते होते प्रिव्ही कौन्सिल न्याय समिती ची स्थापना 1833ला. आता 1935 कायद्याने हिंदुस्थानात संघराज्य स्थापन झाल्यावर फेडरल कोर्ट ऑफ इंडिया हिंदी संघराज्याचे न्यायालय स्थापन झाले. 1935च्या कायद्याने हिंदुस्थानात संघराज्य स्थापन झाल्यावर 1935च्या कायद्याने हिंदुस्थानात संघराज्य स्थापन झालं आणि फेडरल कोर्ट ऑफ इंडिया हिंदी संघराज्याचे न्यायालय स्थापन करण्यात आले. फेडरल झाल्यावर म्हणजे हिंदुस्थानात संघराज्य स्थापन झाल्यावर 35 नंतर 19 फेडरल कोर्ट ऑफ इंडिया हिंदी संघराज्य न्यायालय स्थापन झाले. 1950ला भारताने नवी घटना लागू केल्यानंतर फेडरल कोर्ट ऑफ प्रिव्ही कौन्सिल बरखास्त होऊन त्याची जागा दिल्ली सुप्रीम कोर्टाची सर्वोच्च न्यायालय स्थापन केली. बघा पुन्हा 1950ला काय झालं 1950ला भारताने नवी घटना लागू केल्यानंतर ही जे फेडरल कोर्ट आणि प्रिव्ही कौन्सिल बरखास्त झाले आणि दिल्ली येथे काय सुप्रीम कोर्टाची स्थापना झाली 1950मध्ये.
बघा, त्याच्या आधी सर्वोच्च जी होते स्थान हिंदी न्यायालय जे होते ते काय स्थापन झाले, फेडरल कोर्ट आणि काय हिंदी संघराज्य स्थापन झाले होते. कायदे संहिता, त्याच्यानंतर बघा आपण काय कायदे संहिता. 1833च्या चार्टर ॲक्टमुळे लॉर्ड मेकाले या विद्वान कायदे पंडितांच्या अध्यक्षतेखाली लॉ कमिशनची निर्मिती झाली. आता लॉ कमिशनची निर्मिती कोणाच्या अध्यक्षतेखाली निर्माण झाली ती? लॉर्ड मेकाले. लॉर्ड मेकाले यांच्या अध्यक्षतेखाली काय लॉ कमिशनची निर्मिती केव्हा झाली? तर ते 1833ला झाली असं म्हणता येईल. 1833. पुढे 1860 साली भारतीय विधान संहिते इंडियन पॅनल कोडची निर्मिती झाली. तर भारतीय दंडविधान संहिते किंवा इंडियन पॅनल कोडची निर्मिती केव्हा झाली? 1860 मध्ये झाली. याच काळात सिव्हिल प्रोड्युसर कोड, क्रिमिनल प्रोड्युसर कोड निर्माण करण्यात आले. आणि याच काळात सिव्हिल प्रोड्युसर कोड, क्रिमिनल प्रोड्युसर कोड निर्माण करण्यात आले. भारतीय दंड संहिता किंवा इंडियन पॅनल कोडची निर्मिती केव्हा झाली? 1860ला. आणि याच काळात सिव्हिल प्रोड्युसर कोड, क्रिमिनल प्रोड्युसर कोड निर्माण झाले. IPCची अंमलबजावणी 1862 पासून सुरू झाली. IPCची अंमलबजावणी कधी? 1862 पासून सुरू झाली. पुढे 18व्या शतकात मोगल साम्राज्य भंग करण्यात आल्याने भारतीय अर्थव्यवस्था विघटित झाली. तर जे का 18व्या शतकात मोगल साम्राज्य भंग करण्यात आले आणि भारतीय अर्थव्यवस्था विघटित झाली. युरोपियन आगमनापूर्वी भारतीय व्यापार ग्रामीण भागात आत्मनिर्भर होता. खेडी स्वयंपूर्ण होती. भारतीय शहरी अर्थव्यवस्था भारतातच नाही तर संपूर्ण जगात श्रेष्ठ होती. बघा, हे युरोपियन आगमनाच्या वेळेस जे भारतीय व्यापार होता ग्रामीण भागात आत्मनिर्भर होता, स्वयंपूर्ण खेडे होते. भारतीय शहर जे होते ते जगात अर्थव्यवस्था भारतातच नाही तर संपूर्ण जगात श्रेष्ठ होते भारतीय शहर. भारतीय कंपनीच्या काळात लघु उद्योगांचा व कृषीचा राज झाला. भारतीय उद्योगांचे ऱ्हासाचे मुख्य कारण ब्रिटनमधील औद्योगिक क्रांती होय. 1757च्या प्लासीच्या विजयानंतर ब्रिटनचा भारताचा बंगाल आर्थिक लुटीस प्रारंभ झाला. प्लासीच्या युद्धानंतर ब्रिटिशांनी बंगालमध्ये आर्थिक लुटीला सुरुवात केली. ईस्ट इंडिया कंपनीचे उत्पन्नाचे मुख्य साधन जमीन महसूल होते. ब्रिटिशांनी जमीन महसुलीसाठी भारतात अनेक पद्धती वापरल्या. त्यातील मुख्य 3 पद्धती जमीनदारी, मल्हारवारी, रयतवारी होय. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे उत्पन्नाचे मुख्य साधन जमीन महसूल होते. पहिली पद्धत आहे कायमधारा. कायमधारा पद्धत बंगाल प्रांतात गव्हर्नर जनरल कॉर्नवालिसने 22 मार्च 1793ला लागू केली. बघा, कायमधारा पद्धत प्रथम कुठं लागू झाली? बंगाल प्रांतात. कधी? 22 मार्च 1793. 22 मार्च 1793ला लागू झाली. या पद्धतीत जहागीरदारी, मालमजुरी, बिस्वेदारी या नावाने ओळखले जाते. कायमधारी पद्धतीला 3 नाव आहेत. काय? जहागीरदारी, मालगुजारी
मालगुंजारे, बिस्वेदारी. बघा, कायमधारा पद्धतीला 3 नावे: जहागीरदारी, मालगुंजारी, बिस्वेदारी या नावानं. जमीनदार कायमधारा स्थायी बंदोबस्त पद्धतीत जमीनदार सर्व भूमीचा मालक होता. या पद्धतीत शेतकऱ्यांचा शासनाशी संबंध येत नव्हता. जो काही जमीनदार आहे त्या पद्धतीत भूमीचा पूर्ण मालक होता. या पद्धतीत शेतकऱ्यांचा शासनाचा काय संबंध येत नव्हता. महसूल व्यवस्था पूर्णपणे शासन, जमीनदार आणि शेतकरी. महसूल व्यवस्था कायमधारा कसं वसूल व्हायची? शासन, जमीनदार आणि शेतकरी. रयतवारी पद्धत. जमीनदारी किंवा कायमधारा पद्धतीपेक्षा ही पद्धत शेतकऱ्यांच्या हिताची होती. ही पद्धत मुंबई, मद्रास आणि सिंध प्रांतात होती. रयतवारी पद्धत कोठे होती? मुंबई, मद्रास आणि सिंध प्रांतात होती. आणि कायमधारापेक्षा किंवा जमीनदारीपेक्षा ही शेतकऱ्यांच्या हिताची होती. रयतवारी जमीन महसूल पद्धत शासन व जनता याचा प्रत्यक्ष संबंध होता. आता काय, रयतवारी जमीन महसूल पद्धत शासन आणि जनता याचा प्रत्यक्ष संबंध होता या रयतवारीमध्ये. रयतवारी पद्धत शासनाचा प्रतिनिधी जमिनीचे मापन सीमा निर्धारित करत असे. त्याला सर्व्हेर डेप्ट म्हणत. रयतवारी पद्धतीत शासनाचा एक प्रतिनिधी असत जमिनीचे मापन सीमा निर्धारित करत असत. त्याला काय, सर्व्हेर डेप्ट म्हणतात. रयतवारी पद्धत मद्रास प्रांतात थॉमस मेनरोने प्रथम सुरू केली. मग रयतवारी पद्धत प्रथम कुठं सुरू झाली? मद्रास प्रांतात. कोण सुरू केली? थॉमस मेनरो. आणि कायमधारा पद्धत प्रथम बंगाल प्रांतात. कोण सुरू केली? लॉर्ड कॉर्नवालिस. कायमधारा पद्धत कधी सुरू झाली? 22 मार्च 1793 मध्ये. इसवी सन 1792ला मद्रास प्रांतात बारामहाल जिल्ह्यात रयतवारी पद्धत लागू करण्यात आली. बारामहाल जिल्ह्यात रयतवारी पद्धत केव्हा लागू करण्यात आली? 1792ला. 1818ला मुंबईचा प्रथम गव्हर्नर माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन याने मुंबई प्रांतातील गुजरातच्या भागात मद्रास प्रांताप्रमाणे रयतवारी पद्धत लागू केली. मुंबईचा गव्हर्नर कोण होता? माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन याने मुंबई प्रांतात गुजरातच्या भागात मद्रास प्रांताप्रमाणे रयतवारी पद्धत लागू केली. 1818ला लागू केली. रयतवारी भूमिधारकास जमीन मालक म्हणून मान्यता देण्यात आली. मुंबई प्रांतास 1835ला ले विनगेटने सर्व्हेर जनरल जमिनीचे संरक्षण करून कराराचा दर ठरविला. मुंबई प्रांतातील रयतवारीचा दोष आत्यंतिक कर आणि कर पद्धतीची अनिश्चितता हे होते.